यशला फोन करू का? तसेही दुपारी करेन म्हणाले होते. एवढ्या लवकर स्थळ बघायला सुरुवात पण केली. माझ्यामुळे तर हा निर्णय नसेल घेतला ना त्यांनी. असे त्याला सगळे डिसिजन टोकाचे घ्यायची सवयच. मोठ्या लोकांचं काही सांगताच येत नाही. सगळे डिसिजन असे तडकाफडकी घेतात. लोकांच्या इमोशन्सचा तर विचारच करत नाही. पण मला काय इतका त्रास होतोय? नेहा, तुझं ठरलंय ना लवकरात लवकर बाहेर पडायचं. मग तू कशाला एवढा विचार करतेस? लवकरात लवकर बाहेर पडू बस. मी नाही विचार करणार. परी, बाळा चल, राजा आवर, चल पटकन. हे बघ, मला खूप काम आहे बाळा. काय झालं तुला? स्वप्न पडलंय का? मग तू अशी सॅड काय? काय झालंय? चल बाळा लवकर, आईला नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूला पण जायचं. चल. नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूला नाही जायचं, फ्रेंड सोबतच काम करायचं. अच्छा, म्हणून चिडलीस तू? बाळा हे बघ, आईने जर नवीन जॉब केला ना तर आईकडे जास्त पैसे येतील आणि मग जास्त पैसे आल्यावर आई परीला जास्त वेळ देऊ शकेल आणि मग परी आणि आई जास्त मज्जा करतील. आई मला जास्त मजा नाही करायची. परी सोड ना मला बेटा, काम आहे. मी धपाटा पडेल ना आता तुला. मारू नाही ना? मग खाली उतर. चल चल बाळा, खूप काम आहे मला. चल ये बस इथे. मला तुला इंजेक्शन पण द्यायचं आहे ना. आणि आईला बेस्ट ऑफ लक दे. ती नवीन जॉबच्या इंटरव्ह्यू साठी जातीये ना. चल बाळा, आता अशी सॅड नाही राहायचं. ये बाळा चल, आधी इंजेक्शन घे. गुड गर्ल आहेस ना तू? स्माइल. गुड गर्ल. छान आहे ना माझं बाळ. आता असं सॅड नाही राहायचं आणि छान होमवर्क करायचं. आणि आईला लवकर बेस्ट ऑफ लक दे. आई जॉबला चालली आहे ना नवीन. काय ग, काय चाललंय तुझं? कशासाठी तुला बेस्ट ऑफ लक हवंय आता? अगं काय नाही, ते असंच. पाणी आणलं. माझी आई नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूला जाते ना म्हणून. काय? अरे देवा, म्हणजे अजून तुझ्या डोक्यातनं ते राजीनाम्याचं खूळ गेलंच नाहीये. हे का करतेस तू असं? हा अगं, चांगला जॉब आहे, यश तुझा मित्र आहे आणि अडल्या नडलेला तोच आपल्या उपयोगाला येतो ना. आणि जॉब काय रस्त्यावर पडलेत का ग? एक गेला दुसरा आला. का करतेस तू? ऐक ना थोडस. मी पण तेच सांगते कधीपासून. आज चक्क माझ्या पार्टीतच तू. वहिनी, तुझं पाणी पिऊन झालं असेल तर निघूया, मला उशीर होतो. नेहा, हा काकू. अगं तू गेली नाहीस अजून? हो काकू, निघतच होते. ही परी बघा ना, सकाळपासून चिकटून राहिली. हो मग बरोबरच आहे, ती चिकटून बसणारच. कारण तिला काळजी आहे आपल्या भविष्याची. हो, मला काळजी आहे. भविष्य म्हणजे काय ग? अगं तिच्यावर कशाला उगीच वैतागतेस? तिचं काय चुकलं? तूच हातचं सोडून पळत्याच्या मागे धावतेस. एवढं चांगल्या कंपनीत काम आहे, कसलं टेन्शन नाही, पोरीला वेळ देता येतोय, पगारही वेळेवर मिळतोय आणि माणसं पण चांगली आहेत. हो तर काकू तुम्हीच म्हणता ना, नवीन कामाला जाताना नाट नाही लागली पाहिजे. तुम्ही बोलत बसा, ही घ्या चावी, मी निघते. अगं परी काळजी घे बाळा. काय म्हणावं बाई या पोरीला. हट्टी हट्टी आहे एक नंबर ती.
हिने आतमध्ये चहा केलाय, आपण 2-2 घोट घेऊया. मला नको. मी घेते मग 2दा. ठेव. सिमी, सिमी, काय आहे? ज्यूस. हा बघ, हा चेरी ज्यूस आणि हा कॅमोमाईल टी तुझ्यासाठी आणलाय. याने आहे ना डोकं शांत राहायला मदत होते. शांतच आहे मी. करेक्ट आहे. अगं तू बराच वेळ अशी शांत डोळे मिटून बसली आहेस ना, आणि तू असे डोळे मिटलेस ना की माझ्या छातीत धडधडतं. अगं नको विचार करूस एवढा. आणि काय करू? तुम्ही हे जे सगळ्यांपुढे हात पसरता तसे मी पसरू? नाही, मला नाही जमणार. काल पप्पाने केलेला माझा अपमान मी विसरू शकत नाही. मला वाटेल ते बोलले, वाळवी म्हणालेत ते मला, वाळवी. हा आता आठवलं ना तरी एम्बॅरेस फील होतंय मला. पण सिमी, अगं पण त्यात खरंच त्यांची काही चूक नव्हती. नाही म्हणजे तुझीही नव्हती. सिमी, जाऊ दे ना, सोडून दे. ठीक आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग देते हे सोडून. कोणत्या? काल पप्पा आपल्याला असं का म्हणाले की यश स्वतःसाठी मुली शोधायला लागलाय आणि आपण आता मध्ये लुडबुड करण्याची गरज नाही? मला वाटतं आपण आणलेली स्थळं त्यांना आवडत नसणार म्हणून म्हणाले असतील. काय करू मी तुमचं? यू सी, म्हणून मी विचार करणं सोडू शकत नाही. म्हणजे यश कोणाच्या तरी प्रेमात पडलाय किंवा तो रिलेशनशिप मध्ये. हो, कुणाच्या? माय गुडनेस. मला सांगा, यशने 50 लाखांची ऍडव्हान्स सॅलरी कुणाला देऊ केली? कुणाचं लग्न जुळवलं आणि मग ते मोडलं? घर आता जे घर त्याने विकत घेतलंय ते कुणाचं आहे? काय कळतंय का? नेहा कामत. यश त्या नेहा कामतच्या प्रेमात आहे आणि ती मुलगी याचा फायदा उचलते. मला ना आजच तिच्या घरी जायला पाहिजे. आता तर इस्पर या उस्पर. तू जाणार आहेस स्वतः? हो हो, मीच जाणार आहे स्वतः, कारण आता मला तोंडावर पडायचं नाही.